नमस्कार नमस्कार नमस्कार. गोरेगावच्या सर्व खाद्यप्रेमींचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा आमचा हा स्वादाचा पहिला व्हिडिओ आहे आणि आज आपल्या भेटीला कोण आलाय माहितीये का? तर स्वादाच्या संस्थापिका विद्या गोगटे. नमस्कार. तुम्ही सर्वांनीच हे गाणं ऐकलंच असेल ना? ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, किंवा कविवर्य सुरेश भटांचं रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. तर अशा या वेगळ्या वाटेवर चालणारी, सगळ्या रंगात आणि विशेषतः खाद्य रंग घेऊन आलेली अशी वेगळ्या वाटेवर चालणारी माझी मैत्रीण आज आपल्या भेटीला आलेली आहे आणि आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत तिचा प्रवास. विद्या, मंच तुझाच आहे. खूप खूप मनापासून तुझं स्वागत करते या मंचावर. आणि मला जाणून घ्यायला आवडेल की तुझा हा जो प्रवास आहे त्याची कशी सुरुवात झाली. म्हणजे स्वाद आर्ट, जसं विद्या म्हणते की खाणं ही एक कला आहे, स्वाद आर्टचं एक टॅगलाईन आहे की खाणं ही एक कला आहे, आणि ती असं ठणकावून सांगते अतिशय आत्मविश्वासाने. तर हा जो खाद्य मंच आहे हा विद्याने आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. गोरेगाव पूर्वेला सन्मित्र शाळेच्या समोर स्वादार्टचं दुकान आहे. तर सर्व खाद्यप्रेमी मंडळींना निमंत्रण आहे अगदी आग्रहाचं की जरूर जरूर तुम्ही स्वादार्टच्या दुकानाला भेट द्या आणि आपलं खाद्यप्रेम किंवा तुमची जी भूक आहे ती भागवा, त्याचा आनंद घ्या, आस्वाद घ्या त्या पदार्थांचा. विद्या, कसा होता प्रवास? लहानपणापासूनच माझं एक इच्छा होती, एक स्वप्न होतं की मला खाद्य व्यवसायामध्ये करायचंय. कारण मला लहानपणापासून खाण्याची आवड होती. टिपिकली खवय्या या कॅटेगरीमध्ये मोडणारी मी मुलगी होते. लकीली आई आणि आता लग्नानंतर सासूबाई दोघीही सुगरण असल्यामुळे लहानपणापासून मी सगळे पदार्थ एकदम चवीचे आणि चोखंदळपणे खाल्लेले आहेत. त्यामुळे माझं होतं की आपल्याला फूडमध्ये काम करायचंय, हे मी लहानपणापासूनच ठरवलं होतं. पण मला एक मैत्रीण म्हणून खूप कुतूहल आहे. म्हणजे म्हणजे कोणीही जर वेगळ्या वाटेवर चालत असेल ना तर खरंच खूप जाणून घ्यावंसं असं वाटतं की कसं विचार त्याच्या मनात आला असेल. आणि तिथपासूनचा जो हा 4 वर्षाचा विद्याचा स्वादार्टचा जो प्रवास आहे तो जाणून घ्यायला, किंवा तिने तिच्यापुढे काय काय चॅलेंजेस होती, आव्हानं होती आणि तिने कशी पेरली, तर हे मला खरंच खूप आवडतं. त्यामुळे आज मला खूप मजा येणार आहे की आज विद्याशी गप्पा मारायला मिळणार आहे. हे विद्या, सांग ना मला तुझा कसा होता हा सगळं जर्नी. आणि मला असं वाटतं या प्रवासामध्ये मी एकटी नव्हते, माझ्याबरोबर माझे मिस्टर निनाद पण होता, आमचे पार्टनर होते अवधूत. तर मला वाटतं मी त्या दोघांनाही बोलवते आणि आपण सगळ्यांनी ऐकूया ते. निनाद, अवधूत, प्लीज.